पाकून एक मिनिट लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा है कांदड पाकून एक मिनिट लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही. याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा है, शेर का बच्चा खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार? तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले. घरकाना घाटका, इधर कभी नाही उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे. मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही. मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे. अंडी पिल्ली सगळी माहित आहे. कोण कुठे गेला, कशाला गेला हे मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो. 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लाथ मारली. आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा. मी तुम्हाला काय म्हणालो? नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो. काय? कशावर? छळ झाला. तुम्ही इथं बोलले होते ना. बसून बोलू नका. संभाजीराजे मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती. आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला, तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले